श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवानी सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्यवचन ऐकुनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी एका श्रोत एकचित्ते बिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एका एकचित्ते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट जहाले म्हणून पुढे निघाले परियेसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे कुरुवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरी प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगेन एका एकचित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आपल्या कृष्णाची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरापुर म्हणी जे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदंबरू प्रत्यक्ष जान कल्पतरू देव असे अमरेश्वरू तया संगमास्थोर अमरेश्वर सनिधानी वसती 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तेची जाना प्रयागी करिता माघ स्नाना जे पुण्य होय साधना शतगुण होय तयाहुन एक स्नाने परियेसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सनिध्येसी 3 तीर्थे परियेसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थे असती मनोहर कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सुगमी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू गौप्य होनी अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील आहे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक वृत्ती उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्री दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलीचे बुडमूळ श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहत हो दैव बळी कैसा देवे केले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसे टाकोणी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुषतीचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रणाम म्हणे स्त्रियसी तये वेळी जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजान पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा
दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जव न विचारिसी ग्रास हरीला मानसी अविद्या सागरी बुडोनी तो तारक आमासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते तया वेलीचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लादला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून ह्या वेली छेदिले निधानला धले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदल ऐसा वर लादून गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर महिमान द्विज दैन्य हरण अष्टदशाध्याय श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 49.